श्री गणेशाय नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। मंडळी, आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गजाननाची स्थापना केली। पार्थिव गणेश आपण या ठिकाणी स्थापित केला। तो उत्सव घरोघरी केला जातो। हा उत्सव 10 दिवसांपर्यंत असतो। या 10 दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये एक नवीन उत्साह आणि नवीन ताकद निर्माण होते। प्रत्येक जण गणेशाची सेवा करण्यासाठी तत्पर असतो। मग त्याला दुर्वाची जुडी वाहिली जाते, त्याचबरोबर फुलं वाहिले जातात, मोदक तयार केले जातात। त्याला सुंदर सुंदर अशा वस्तू तयार करून त्याचा नैवेद्य भगवान गणेशाला चढवला जातो। अशा पद्धतीने आपण सर्व गणेशाची सेवा करण्यात मग्न असतो। ही सेवा करत असता आपण त्यांच्या जीवनाचा परिचय करून घेतला पाहिजे। मंडळी नमस्कार, मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला की आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला, आपण आता गणपती बाप्पाचा जीवन परिचय पाहणार आहोत। त्यांचे वडील भगवान शंकर आहेत, त्यांची आई पार्वती आहे, त्यांचा मोठा भाऊ कार्तिकेय, त्यांची बहीण अशोक सुंदरी आहे। त्यांना 2 पत्नी आहेत, एकीचं नाव रिद्धी आणि दुसरीचं सिद्धी आहे। त्यांना 2 पुत्र आहेत, एक शुभ आणि दुसरा लाभ। श्री गणेशाचे जन्मठिकाण दोडीताल, उत्तर काशी, कैलास पर्वत। श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला तर देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उठण्यापासून त्यांचा जन्म झालेला आहे। गणेशाचे वाहन उंदीर, मूषकाचे नाव डिंक। बघा, शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव प्रणव आहे। गणेशाची पूजा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव गाणपत्य संप्रदाय नावाने ओळखलं जातं। श्री गणेशाला प्रथम पूज्य का म्हणतात तर कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान त्यांच्या पूजेला आहे आणि म्हणून करतात। बाल गणेशाचा शिरच्छेद कोणी केला तर भगवान शंकरांनी केलेला आहे। चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले तर त्यांनी हत्तीचे शिर बसवून त्यांना परत पुनरुज्जीवित केले। श्री गणेशाने महर्षी व्यास रचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली तर लेखनिक म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली। श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ कोणते तर ते सर्वांना माहीत आहे, त्यामध्ये लाडू आणि मोदक हे होय। श्री गणेशाला आवडता रंग आणि फूल तर आवडता रंग लाल आहे आणि जास्वंदीचं फूल त्याला फार आवडतं। त्यांना प्रिय असणारी पत्री जी आहे ती दुर्वा आणि शमीपत्र। त्यांच्या हातातील मुख्य शस्त्र किंवा अस्त्र जे आहे तर ते पाश आणि अंकुश। नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य 12 नावे आहेत, तर ती सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र व गजानन। श्री गणेशाची सुखकर्ता दुःखकर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली तर ती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे। तर जाणून घेऊ, आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो, पण तो का बसवतो तर आपल्या धर्मग्रंथांनुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते। म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली। त्यावेळी गणपतीने होकार दिला। हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणी ही वर्ज्य झाले। अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली। मातीचे लेपन केले म्हणून गणपती थोडेसे आखडून गेले, म्हणून यांना पार्थिव गणेश असे नाव पडले। हे लिखाण 10 दिवस चालले। अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर
वेदव्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले. या 10 दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसविण्याची प्रथा पडली. ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडपणे चालू आहे. मंडळी, आपण आज ही गणेश जीवन परिचय बघितला. आपण गणपतीचे ह्या 10 दिवसांमध्ये खूप सगळ्या गोष्टी पाहणार आहोत, तर व्हिडिओ मिस करू नका. आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.